झूठ मेरा लेता मैं तरफ ले लेता। आप बताइए आप किस लिए हमारा सर आम्ही ना आम्ही इथे सिंधीपळ इथले आहे राहणार आणि आमच्यावर अन्याय झालेला आहे। आमच्या विरोधात आमचे मंडळ अधिकारी सोनुने साहेब आणि झाटे साहेब यांनी कालावधीच्या आधीच त्यांना निर्णय घेऊन टाकलेला आहे आणि आमचे कोणतेही कागद न पाहता आमची वडीलबाजीची जमीन असून त्यांना आमचे एकही कागदपत्र न पाहता त्यांच्याकडून निर्णय लावून दिलेला आहे। आमच्या नंदाने आणि देराने आमचा हिस्सा हडप करून घेतलेला आहे। आमची सासू मन्नाबाई रामलाल पट्टे या 82 वर्षाच्या असून त्यांच्या वयीचा फायदा घेऊन त्यांची मनस्थिती चांगली नसून त्यांच्या मनस्थितीचा फायदा घेऊन त्यांना आमचा हिस्सा हडप करून घेतला आहे। तर हे मंडळ अधिकारी साहेबांनी झाटे साहेबांनी दोघांनी मिळून काही पैसे काही खाऊन पिऊन सनी आम्हाला न सांगता त्यानं निर्णय घेतला। तर आम्हाला सांगितलं नाही, सांगितलं तर पहिले तर आमचे कागदपत्र पाहिलेच नाही महिनाभर। मग आम्ही त्यांच्यावर आमच्या मागे त्यांना एक तारीख घेतली, आम्ही मग त्यांच्यावर अर्ज केला। मग ते अर्जाच्या नंतर त्यांना आमची अपिली बजावणी सुनावणी केली। मग त्या सुनावणीच्या नंतर त्यांना निकाल लावल्यावर मग त्यांना त्यांच्याकडून निकाल लावला पंडित पट्टे आणि कमलापट्टे यांच्याकडून। पण त्यांना 60 दिवसाची मुदत असते तर ती मुदताच्या आधी त्यांना त्यांच्याकडून 8 दिवसात त्यांच्याकडून फेरवर नाव दिलं। ते फेर रद्द करण्यात यावं, 7/12 रद्द करण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे। आज सविता सुभाष पट्टे ह्या पण त्यांच्या 2 मुली आणि एवढे जण 5-6 जण 5 जण आम्ही उपोषणाला बसलेला आहे आणि त्यांची मुलगी हर्षश्री सुभाष पट्टे ही सिरियस झालेली आहे। उलटे उडाल्या दुपारपासून 2 वाजेपासून खूप उलट्या झाल्या अपघात आणि खूप बिमार आहे। तिला ताप आली, तिला आता ॲम्ब्युलन्स करून दवाखान्यात नेलेलं आहे। ते वेदिका सुभाष पट्टे ही पण बिमार आहे, त्यांना दोघे बहिणींना तिच्या आईनं आता ते ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना दवाखान्यात नेलेलं आहे। तर आमच्या या परिवाराला तुम्ही न्याय द्या, मिळवून द्या। हो, हे मंडळाधिकारी साहेब आणि झाटे यांना दोघांना डिस्मिस करण्यात यावं। त्यांना आमचे कोणतेही कागदपत्र न पाहता आमच्या सासऱ्यांना 97मध्ये जमीन आमचे 3 सासरे विपन धन्नूपट्टे आणि रामलाल धन्नूपट्टे माझे सासरे हे लहान होते। यांना मी भावांना मिळून जमीन घेतली होती। तर ती जमीन माझ्या सासूच्या नावावर केली, मोठ्या आमच्या सासऱ्यांना ते स्वतःच्या नावावर केली। मग यांना ते फायदा घेऊन खरेदी खताचा दोघे बहीण भावंडाला कांड करून आमचा हिस्सा हडप करून घेतला आहे। तर ते न्याय आम्हाला मिळवून द्यावा शासनाने आणि आमचे जे अन्याय झाला ते झाटे साहेबाला आणि सोनुम्याला दोघांना निलंबित करण्यात यावं। आपको पोजीशन बैठने के लिए कितने दिवस झाले? 2 दिवस झाले, कोणीच आलं नाही। मॅडम म्हणतात की तहसील मॅडम म्हणतात तुमच्या इथं बसून काही फायदा नाही आहे, तुम्ही इथं बसू नका, तुम्ही ADM साहेबाकडे जा, ADM साहेब तुमचं ऐकतील। आमच्याकडे आता आमच्या हातात राहिलेलं नाही। मी म्हणलं तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटने केलं तर तुम्हीच आम्हाला न्याय द्या, म्हणलं आम्ही इथून जाणार नाही। आता तुमचं नाही झाला काही तो इसके बाद काय करणार तुम्ही? आम्ही इथंच बसणार, आमचं इथंच न्यायला लागायला पाहिजे। हो, आत्मदान करू। आता मुली पण आता इतक्या बिमार झाल्या, आता इथंच मरणार आम्ही। आता असं बिमार आहे, आता त्यांना आमची भाकरच हिसकून घेतली, आमची जमीन हिसकून घेतली। आता आम्ही जिथं राहत होतो आमची जमीनच घेऊन टाकली, मग आम्ही कुठं जायचं राहायला? आता आम्हाला याच्याशिवाय पर्यायच नाही कुठं। तर आमची जमीन आम्हाला आमचा हिस्सा मिळावा हे आमचं म्हणणं आहे। मी ॲडव्होकेट अशोक तायडे सिल्लोड वकील संघाचा अध्यक्ष आहे आणि गोरगरीब जनतेचं मी न्याय देण्याचं काम करतो आहे। रस्त्यानं जाताना मी हे आमरण उपोषण बघितलं। एक छोटी मुलगी 3 वर्षाची मुलगी, तिला उलट्या संडास होत होते, त्यामुळे मी संबंधित डॉक्टर PI यांना फोन करून दवाखान्याची गाडी बोलावली आणि सध्या ते मुलगी तिच्या आईसोबत ती आता ॲडमिट आहे। संबंधित जे उपोषणार्थी आहे हे शिंदेफळ तालुका सिल्लोड येथील गट नंबर 39 बद्दल प्रकरण आहे। या गट नंबरमधील 70 आर जमीन जी आहे ती त्यांची आई रमेश पट्टे उपोषणार्थी आई त्यांनी त्यांच्या 2 एक मुलगी आणि मुलाच्या नावानं बक्षीसपत्र करून दिलेलं होतं। सदरील बक्षीसपत्रात या उपोषणार्थ्यांनी रितसर आक्षेप घेतला। सुनावणी झाली, परंतु सुनावणीच्या वेळेस मंडळ अधिकारी आमठाणा श्री सोनवणे हे उद्धट आणि बदमाश माणसं आहेत, त्यांनी यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष केलं आणि समोरच्या पार्टीकडून पैसे खाऊन डायरेक्ट त्यांचा फेरफार मंजूर केला। याबद्दल दुमत नाही। महाराष्ट्र महसूल अधिनियम
1966च्या कलम 104 नुसार ते त्यांना अधिकार आहे, कारण ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. तो त्यांनी त्यांचा निर्णय दिला, आदेश दिला. तो आदेशाचं मी स्वागत, एक वकील म्हणून स्वागत करतो. परंतु आदेश दिल्यानंतर 60 दिवसाची अपिलाची मुदत असतं. या अपिलाची मुदतीकडे डोळे झाक करून, कायद्याचा खून करून, कायद्याचा अपमान करून, भ्रष्टाचारामार्फत पैसे घेऊन या हरामखोर नावाचा जो सोनोने आहे, या सोनोनेनं कायद्याचा पायबल्ली करून आणि उलट या उपोषणार्थ्यांना धमक्या दिल्या की तुम्ही इथं यायचं नाही, माझा अधिकार आहे, मी काही करेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणून डायरेक्ट त्यांनी 8च दिवसात 7/12 सदरील प्रकरणाची नोंद घेतली. हा फार मोठा गुन्हा आहे आणि कायद्याला न जुमानणारा सोनोने, याला कायदा चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यांनी आता एक तहसीलदारामार्फत, प्रभारी तहसीलदार आहे, त्यांच्यामार्फत एक पत्र आलं की त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो महसूल अधिनियम 150/4 नुसार दिला. हा मान्य आहे, तो देण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यांचं जर रेग्युलर डॉक्युमेंट, जर रजिस्टर्ड डॉक्युमेंट असलं तो दिला, त्याच्याबद्दल कोणाचा काही आक्षेप नाही. परंतु सिल्लोडमधील सर्वच महसूलचे जे बदमाश लोक आहेत, हे बदमाश लोक कायद्याचं पळवाट काढून इथं तर कायद्याची वाट लावलेली आहे. कायद्याची वाट लावून केवळ 8 दिवसात 7/12 नोंद गेलेली आहे. तसं 7/12 यांनी मला दाखवलेला आहे आणि हा फार मोठा गोळ आहे. कमीत कमी यांनी 60 दिवस होऊ द्यायला पाहिजे होते आणि 61व्या दिवशी जर प्रस्तुत प्रकरणात एखादा स्टेटस को आहे, स्थगिती आहे किंवा कोर्ट मॅटर झालेलं आहे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. जर स्टेटस को नसला तर त्यांनी 61व्या दिवशी 7/12 नोंद घेणे ही कायदेशीर बाब आहे. परंतु या कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करून हा सोनोने आणि तो तलाठी झालटे हे संगनमत करून यामध्ये मोठ्या प्रमाणात डील केली आणि ह्या गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आता सध्या की काल 2 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची ते एक मुलगी सिरियस झालेली आहे आणि ते सुद्धा त्यांनी निर्धार केलेला आहे की आम्हाला त्याबद्दल त्यांनी नोंद घेतली, आदेश केला, त्याच्याबद्दल आम्हाला म्हणणं नाही. पण 8च दिवसात 7/12 नोंद कोणत्या आधारे घेतली याची सविस्तर कारवाई होऊन हा सोनोने आणि त्याचा जो तलाठी आहे झालटे, या दोघांना डिसमिस करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आणि हे जोपर्यंत ते डिसमिस होत नाही तोपर्यंत हे सर्व कुटुंब इथे आमरण उपोषण करणार आहेत आणि या आमरण उपोषणाला तालुका वकील संघाचा संपूर्ण पाठिंबा राहील. कारण यांचा फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आणि त्यांची रोजीरोटी हिसकावून घेण्याचा प्रयत्न या हरामखोर सोनोने मंडळ अधिकारी, तो कोणाचं ऐकत नाही, तो मंत्र्याचं सुद्धा ऐकत नाही असे त्यांचे लोक सांगतात. कलेक्टरला सुद्धा तो जुमानत नाही. असा हा आरोप माणसाला डिसमिस करायला पाहिजे आणि याची तालुक्याच्या बाहेर बदली व्हायलाच पाहिजे अशी आमची तालुका वकील संघातर्फे मागणी. धन्यवाद.